बरोबर चालू जा जाबरू. कसं आहे ते ट्रॅक्टरात गाडीत फरक पडते बरं. कसं आहे याचं ब्रेक गिरेक काय कलच गिलक जरासा बरोबर दाबा लागते म्हटलं. हे म्हणून ट्रॅक्टर नाही म्हटलं. चालवेल आहे ना म्या गाडी. काही बोलता आपले. मग ते आपल्या पाटलाची युवायची गाडी घेऊन गेलतो नाही का तिकडे चंद्रपूरला जायचं काम पडलं होतं. तिकडे गेलो गडचिरोलीला घेऊन गेलो. त्या एमपीत घेऊन गेलो. मग गेलो नाही का. याच्यापेक्षा मोठी गाडी होती आता. अरे बाबा ते गाडी माहिती आहे ना मला. ते काय ते राजा ते कोणते ते जीप होती ते जुनी ते बोलेरो ते काय ट्रॅक्टराचं हे कसं आहे. हे पॉवर टेरिंग आहे ना. पॉवर टेरिंग त्याच्यात फरक पडते म्हणून म्हटलं जरा ॲक्सिलेटर बरोबर दाबत जा. थांबा तुम्ही थांबा. लारे 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 इकडे 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 तू पहिले इकडे पाय. काय झालं काय म्हणाला. हे शांताराम काकाची हे भावसासऱ्याची गाडी आहे इथं. हे त्याला घेऊन जायला लागते. तर हे म्हणते बा मला ही गाडी जमत नाही. सांग मी चालवली नाही का गाडी. ह्या त्या पाहिल्या ना आपण गेलो नाही का दूर दूर. तर हे म्हणते तुला जमत नाही. त्या ट्रॅक्टर चालवलं असं हे चालवलं असं ते चालवलं असं जमत नाही का म्हटलं मला गाडी. काय राजो शांताराम काका तुम्हाला मालूम नाही का गडी बाबा झाबरू म्हणजे काय जातच कमी नाही ना. ट्रक चालवते ह्या गाड्या तर मी 2-4 खेप पाहिल्या त्याला चालवताना. मग त्या साहेबाची चालवली त्यानं बापा लय जाय खेप गेला तो गाड्या घेऊन. गाडी नवं आहे का त्याला बाद देते असा मारते कॉलर बिलकुल झटकाच बसते गाडीले. अरे बाबा बरोबर बाबा मला मालूम नाही का. आता माझ्या हातात शिकेला आहे ना तो. मॅच शिकवला आणि त्याला आता माहीत नाही का मला. बरं बा जाऊ दे फक्त एवढंच म्हणून आलो ते बा झाबरू. जास्त स्पीड नका नेऊ नका. कसं आहे फालतूचं पाहुण्याची गाडी आपली असते तर काही विषय नाही का. मग एखादा झटका मेटका पडला काही हे झालं ते झालं फालतूची भरपाई द्यायचा काम मलाच भरा लागल. म्हणून म्हटलं जास्त धीरे धीरे घेऊन जाय. हा तिकून घेऊन जाय. तिकून देतील तुला काय तर पैसे तिकीटचे देतो घेतो तिकून चाललायचो. हा ठीक आहे. समजते ना मला काही समजत नाही का. पैसे गिशाचं काही मी म्हणणार नाही बा त्याले. मी गाडी नेऊन ठेवून देईन आणि बस चालला येईन. फक्त तिकीट पुरते नाही दिले तरी चालते. काय ते चांगलं नाही वाटत. कसं आहे आपले संबंध आहे. आपण जेवले खावाले तुमच्या संग किती खेप गेले तिथं. काय म्हणून द्यायला पैसे द्या मजुरी. काय लिहा राजा घंटापर्यंत अर्ध्या घंट्याचे नाही पैसे राहू द्या. तसे लाऱ्याला घेऊन जा चालतं का लारे. नाही ना माय नाही म्हणणार. तिकडे लक्ष्मणचं काम आहे ना. लक्ष्मणचं उद्या काम घेऊन राहिला आम्ही. हा ते जरा तिकडे मजुरी होऊन जाते आमची 5-6 दिवसाची. 5-6 दिवसाचं काम पुरते चालवायचं. त्या संग बोलून आलं आलोच तुम्ही. दुसरं बाहेर कोणाला घेऊन जाणं मारत्या त्याला घेऊन जाणं. बा तसं करतो मग मारते आहे. नाही तर आपला घ्यायचं आहे वाटते. आपला भांडाच आहे. एखादा पाहिजे सोबती. ठीक आहे मी पाहतो मग कोण भेटन तर राहू दे मग जाय पाहतो काम. म्हटलं मग तुम्हाला म्हणतो काम नाही द्यायला बरोबर बे बाबा गावाला येईल. नाही ना तुम्ही सुटी नाही येत ना. नाही ज्या वक्ती भेटत नाही त्या वक्ती गावातला मजूर पाहिजे. नाही ज्या वक्ती गावातल्या वालेले कामं राहायचे त्या वक्ती तुम्ही बाहेरचे काम मजूर आणता. काही नाही रे बारे लक्ष्मण पाय पटत असं तर सांग नाही तर राहू दे. लय हो काय म्हटलं आम्हाला. चल रे बा मग चल जायचं. मी जातो तिकडे ढोरं ढार पाहतो. कोट्यात जरा चक्कर मारून तिकडे काय आहे काय निशाण. आता बरसाच भलं सुचून निरालं निरा किचकिच चालू जाय. मग काय फक्त बरोबर जा. अभि तर मग पैसे तर बरोबर सांगा जा. पैसे काही सांगले हो कायचं काय हो या एवढे असते काय. हिशोबाने सांग ना. मजूर देतो मला समजते ना. मी मजुरी केली आहे ना. हिशोबाने सांगतो मी देतो. गावातल्या लोकांना काम का देत नाही का. येणार बा उरकून घेणं लक्ष्मण. तू राजा भलता लावतो रे बा. निरा किरकिरा तसा तसे किरकिर लावत राहतं. निरा ज्यांना चांगल्या सुद्या मतान देत जाय कामं. अशी खुशी निरा किरकिर बारीक काचत बसतं. दिले दोन पैसे मजुरीला जास्त लय वळण का तुले. हा आम्हाला मेहनत करायला लागते. जेवढे चांगले पैसे दिले राजा चांगला आम्ही मन लावून करतो. नाही तर काय मग ते. अरे हो ना मी का नाही म्हणालो का बाबा. काय लोक भलते आहे लोक तुम्ही. बरं जाऊ दे आखरीचे सांगा. आखरीचे बाबा पटवून हो म्हणा. नाही तर मी नाही म्हणा. तुमचं सांगा आखरीचं काय किटपंड पडते म्हणून तुम्हाला. आखरीचं सांगा तुला आता लक्ष्मण भाऊ तू ध्यानात घे आता. हा हे पाय ते तुझे जाऊ दे माय जाऊ द्या. आता फायनल 3000 रुपये देऊन देतो. हा उदड्या आम्ही काय 2 दिवसात करू का 3 दिवसात करू का 1 दिवसात करू. पाय याच्यापेक्षा कमी आम्हाला काही पुरत नाही बा. तुला माहिती आहे किती मोठं काम आहे तर. बरं बा जाऊ दे आता काय 500 इकडे तिकडे अजून कुठं पाहत बस. तिकडे अजून फालतूचं नुकसान वाढून राहिलं. बरं हे पाय मी करू ना. ठीक आहे 3000 देतो मी. पण काम झाल्यावर पैसे दे ना. पहिले पैसे नाही देईन म्हटलं. हेच काय मग ते नाही जमत रे बा. पहिले ॲडव्हान्स लागेल म्हटलं तर कमीत कमी आम्हाला तू 1000 रुपये ॲडव्हान्स दे. 2000 काम झाल्यावर देतो. हा कारण की आम्हाला सौदा पाणी आणायला लागत काय. मग आहे तर एक तर बरसाचा टाईम आहे. सौदा पाणी भरून देतो आम्ही घरी. मग तुझ्या इकडे पुरं काम होईपर्यंत ते काम काही सोडत नाही ना. निरेपिरे करू केल्याशिवाय निघतही नाही. ते म्हटलं जरा तेल गिल बरोबर. हा ते मैदा गिदा काढून ठेव जा. आणि बाकी ते लसण गिसन शिलून ठेवा. कांदाही चिरून ठेवा. म्हणजे मग कसं आहे झपकन आपल्या तिकडे हॉटेलात पोट्टेले पाठवतो मी. मग आपलं आता कसं बरसात आहे ना. बरसात त्यांना जरासा गिराईक वाढ चलते. जरासे भज्या गिजे ते आलू बोंडे. ते साडू मी असं म्हणून राहिलो होतो. तर ते तेल म्हटलं जास्त घट दिसून राहिलं. ते तेलच होय ना. पिप्यातूनही सांडे म्हटलं ते म्हणजे लयच घट आहे. ते काय तर एवढं तेल घट. काय कुठं कसं बोला काही समजत नाही का तुम्हाला चिमंदरा.
जरासा हिशोबानं पोट्टे आहे तिकडे ते उभे ते एकांतातल्या गोष्टी ते तेल जरासा VIP तेल आहे ना ते त्याच्यात जरासा ते लवकर नाही सांडत ते जरासा गरम करायला लागते त्याला पिपा पहिले ठेवून देत जातो गॅसवर मग ओतत जातेले तर काय सांगू ते 4थ्या 5व्या नंबरचं तेल ते हा ते सांगितलं तेवढं करा तुम्ही ते बाकीचं मग बोल जा काय रे बाले निघते बाले निघते ह्या माणूस काही इथं गोष्टी करते रे बा इथं बजेट आहे काय इथं कॉलेज नाही फळे नाही किती टाइम लागतो काय तमे किती वाजची वाट पडलं ओ मामा लुटेरे मामा चल ना लवकर चल ना तिकडे गिरेक थांबेला आहे ना तुमच्या इथे थांबले राजे होते लोक नाही तर तो झाबरू चालला आता मग गाडी घेऊन चंद्राम बघायची त्या पाहुण्याची त्याच्यात सांगून आली ते मग मोठी ऑर्डर आहे ना समोसाची कचोरीची थांबल्या तिथे पाटील साहेब बलवणार म्हणे मामाला त्याच्या पोराला वाढदिवस आहे शंभूचा म्हणून आहे ना मोठी ऑर्डर भेटते तुम्ही इकडे टाइमपास करून राहिले अरे हो रे हो आलं ध्यानात बाबू चल झालंच ना हे जरा इकडचे पाहा लागते ना चिमंद्राले बरोबर माप सांगा लागते ठीक आहे ना मोठी ऑर्डर आहे बरं चल हॉटेलात पण पाटलाजीची ऑर्डर आहे का काय वाढदिवस नाही बरं ठीक आहे ना मटेरियल साबण ओके आपल्याजवळ क्वालिटी आपली जबरदस्त आहे मग तसंच आहे का चल येतो मी चिमंद्रा तुम्ही जे सांगितलं तेवढं करून ठेवा चला रे लेकरो चला येतो चला पुढं चला हॉटेलात हो बरं ठीक आहे ना बरं मला फोन येईन कर जा काही असं जास्तीचं किंवा कमी काही असं मग ते कसं होते मग ते कमी केलं जास्त केलं मग तुम्ही इकडून नाही बोलता तिकडून नाही बोलता मग मला म्हणून म्हणले कधी वक्तात फोन सांगत म्हणत मला पहिलेच फोन लावून सांगून द्यायचा हा आता काय जास्त भिजवा असेल तर मैदाही जास्त भिजून टाकी हे म्हणून आलो मी चल बे चल ना जगन मग चल गाडीवर जाऊ ना एकटा काय बे मामा मी याच्या गाडीवर चालतं का बसून हा गाडीवर जाऊ कुठं पैदल चालतो नाही मग माझ्या दिमागात तेच आहे ना थांब ना गाडी चालू कर दे गाडी चालू मागत बसू आपण साईड देतो फक्त मामाला झाले मग जसा निघाला याले समोर बसतो दगो आपण मागं बसू मस्त जमते ना कोण झालं पैदल हा पैदल सांगा मग जाऊ ना थांब ना हे पा अलबत्ते हे का नाही पुऱ्या म्हटलं फक्त तूर नका तर बुधी तुरीले कसं जरासं ध्यान ठेवजा जास्त कसं पतली निघाली आहे तूर बरोबर उदळ घेता का उदळच घ्या बा तुम्ही रोजानं काही पुरणार नाही मला उदळ घेऊन घ्या काय करायचं आहे हा पुऱ्या म्हटलं हे जेवढा 4 एकर आहे आपलं वावर हो ना हो काय फसले आपले भलते फसले नाही गलबते कसं करावं आपल्याला ते उदळ्याचा भाव नाही समजत बरं तुम्ही सांगा म्हटलं मुशिराम भाऊ कसं काय रेट न काय उदळ्यात कसं आम्हाला कधी अंदाज नाही आम्ही काही हे कामं घेतले नाही राजो त्यात कसं आमच्या सासऱ्याने जरा आम्हाला तडण लावली ना म्हणून आम्हाला कामं करायला लागून राहिले तर म्हटलं तुम्ही सांगा तुम्हाला कशा उदळ्यात कसं काय भाव पुरवून म्हणजे आम्हाला पुरलं पाहिजे मजुरी असं सांगा बा काय जवळ भेटले बावा डेन केले काय जवळ रे बारे तुम्ही सासरा बेजा आहे जवळ बेजाच भेटले बारे मुंगशिरामी काय राजा द्या देण गेले मॅट दिलं न करू निरा फिटून टाकलं पुऱ्या देण गेले हे धंदे थे धंदे काय दिले तर देणकेने धंदे पैसाही लय लावला याच्या मग काय करीन तो देणक्या हे निरा गुडाच्या गणपतीच निघाले सांग ना अजून मजुरीने समजत म्हणजे त्याला कशा उदळ घ्यावून काय घ्यावतं असं आहे ना असं ऐकायला भेटते पहा तुम्हाला तेच म्हणून मिळालं ते आपले लोक बोलते ना म्हणून कधी गावाच्या बाहेरच दूर पाहिजे तिकडे गावातले कामं नाही पाहिजे तुम्ही पाहिजे इच्छा इथं अरे नाही जमत नाही असे बोलणे ऐकाच लागणार आपल्याला हमेशा मग जरा पडायला तिकडे दूर गेलो शहरात गेलो जमते ना नाही काय सासऱ्याच्याच घरी राहून पाहता करा घ्या आता कसं उदळ घेता का पाय ना कसे बुडे बाडे हे ते बोलते आपल्याला जाऊ द्या ना ओळखीचे आहे म्हणून तेवढं गमसम करते नाही तर नवाड्या जागी गेला ना तर मुलाचा नाही करत म्हटलं मग फायदा घेते आता कसं आहे इथं कसं ओळखी पाहिजे राहते हा बा जवाई बुवा होय हा गावातले जवाई होय तर पुरले पाहिजे बा यायला मजुऱ्या असं असते ते बरोबर करतो मी बरं ठीक आहे मग भाऊ तुम्ही सांगा तुमच्या हिशोबानं उदळ द्या आम्ही कसं आहे आम्ही आहे आमच्या घरच्यातून बाय आम्ही चौकाल्या मजुऱ्या पडल्या पाहिजे अशा हिशोबानं सांगा आता तुम्ही काय कसं करायचं होतं ते हाय ग ये हाय तुमच्याजवळ अवजार का निरा का ते आणा लागन म्हटलं मुंगशिरामले ते विचारून मुंगशिराम पहिले विचारून घेत येईल नाही तर येतील आपले हात हालो तर द्या मले येन द्या मले दरा त्यान काय असा पहिले विचारून घेत जा हे असे काही कामाचे नसते बरं हे सुती माणसं पाहिजे कसं स्वस्त्यात तेवढे मस्त आहे तर तुझ्यासाठी हे पाय आता कसं करतो तो जाऊ द्या ना काय आहे रे बा काम भेटते रे जाऊ माणसं तो हा हे बरोबर आहे त्यांनीचं ते म्हटलं इवे आहे ना तुमच्याजवळ पाजवले की ठेवता चांगले धारीचे म्हटलं बट्टर नका ठेवू खोडून नका घेऊ फक्त बुडातून निघाला पाहिजे पुरं निंदा ना खुलटा पुरा बसला पाहिजे पुऱ्या इकून तुरीला खुलटा बसला पाहिजे इकडं ह्या पोट्या फोट्यात काही तण नाही ठेवायचं फक्त बस येतो लय धंगाचे आमच्याजवळ कधी नसून पाजवले ते खुलटान खालटान पोट्यान फोट्या काय समजते काय हो येते ना आम्हाला सगळं समजते सगळं बिलकुल एकदम सपाट चड्डी वावर करून तुमचं
काय माहित आता काय आहे न काय नाही याच्याजवळ तर पायजा बळ फक्त अगाईत नका जाऊ देऊ म्हणा, नाही तर देतीन तुरण सोयाबीन मग श्रीरामपूर काय सपास करून ध्यान ठेवतो जरासं यायच्या मागं. धोंडी धोंडी पाणी दे रे, धोंडी धोंडी पाणी दे. म्हणलं बरो म्हणाले का बंब पाणी उडाला. काय म्हणून राहिला धोंडी धोंडी पाणी येऊन राहिलं फालतूचं. कधी लाभाजी नाही कधी लाभाजी पाहिजे का अजून पाणी पाहिजे का म्हटलं महिनाभर. अरे बाबा पोट्टे हो, पहिले तर याच्यापेक्षा झाली लागेल को हो, महिना महिन्याची 15 दिवसाची. हे काय लावून राहिले तुम्ही 2 दिवसाची बे. मग आता तर सुरुवात झाली. पाणी तर पाहिजे तसं चांगलं भलपेट पाणी पाहिजे. भलती मजा कशा बघ कनील मुंडाची मजा घेणार घेणार पाय मग बिजल्या पाहिजे मजा घ्या. नाही मोठं मायावर खावलं दिलं का झुमरे, मायावर मोठं खावलं होतं बरं. हा मग माझ्या घरी जाते ते सांगायला, माझ्या घरच्या बैली सांगते चांगलं आहे तरी जरा मजा घेऊ म्हणा इथं. अरे कंदीला पाहिजे पाहिजे ते म्हटलं तुमचं म्हटलं ते जमली ना पराठी गाठी. हा वाहून नाही ना मागायला आता झाले 8 दिवस झाले तर तुमचं पेरून नाही. अरे माय सबंध मस्त जमलं. माय टेन्शन काळजी नका करू तुम्ही. आता काय काळजी करून राहिले बे. आता झाला झाली भली मस्त लागली झालं आता पारले का फालतू अटकला इथं माणूस. आता जसा गावात पाहिजे होता मस्त तो जाण्याला का मस्त मजा करून राहिला असं तिकडे. भज्या मजा गलम भज्या मस्त मामाचा हाताला लागला ना त्या वक्तीपासून बम भजावलाच लागते तिथं तो. आणि काय नाही मग काळीला म्हणजे भजे काढायला काय लागते किलोभर बेसन घेऊन येऊ. बस कांदे मांदे आहे तिकडे बस आहेत आपल्याजवळ पाटलाची झोपडी तिकडे नाही का जमकून टाकू तेल आणि बस ते काय इकडचे खाना करता का सांगा. का रे मारते झाबरो भजे काढू म्हटलं गरम भजे जमकोट आलू पटे निघते जमते काय सांगा. अरे वा 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 झुंबर सेठ काय बोलला तू. माझ्या मनातली गोष्ट घेतली द्या बिलकुल. माझ्या दिमागात चालू होती किती वाळकोडची. जम करा मग आपली जागा आहे आपल्या कोट्यात जागा. कायले पाटला तिकडे जायला लागते फालतू तिकडे. मी म्हणून आपल्याजवळ जागा आहे मस्त चुलगिल ठेवायला आहे तिथं. इंधन आहे मस्त कढई गिडी सबन आहे. फक्त तेल टाका लागते कढई कांदे चिरा लागते बेसन भिजवा लागते बस. आहे का तयारी चला मग झपकन चाललं जाऊ. पाहिजे जर असं मग ते फालतूचे उबारी नाही आले पाहिजे ते ध्यान ठेवचं. मग देणारे वर्ग देणारे राहते 4 जण खाणारे ते 10 जण. मागायला खेपे असं झालं होतं ते 4 भजे नाही आले ते तोंडोशी. म्हणून म्हटलं आता एकमेकाच्या आपल्या सोबती मग आपणच बोलावतो. त्या काशीला सांगून राहिलो मी काशीना तर मग याले बोलावते त्याला बोलावते तो येते मग बोलावले ह्या जाते तर बोलावले. हे नाही पाहिजे कडे आता सांगून ठेवतो. जिथं एवढे हजर आहे एवढे जण तिथं लागे कोणीच कोणाला बोलावतं नाही. हा हे पण म्हणा मला तर काही नाही माझ्या पाहुणे बा माझ्या सांगत नाही मला काही विषय नाही. मला कोणाला बनवतो मग मी माझ्या खास माणूस पेटा नाही माझं नाही बा. हे बरोबर आहे मग कशा तुला सांगून आलो हे झाबरूचा एक नंबर पण आहे. मग कसं आहे तू त्याची वर्गणी मग तू बाहेर येते बोलायला बाबा नेते माऊली येते तर मग ते कोण बाबा मोठा गरबणी शिवला नेते मोठा शायनी टाकून चष्मा लावून जसा भजा खाऊन घेते पहिले बनवून कानाला मोबाईल लावते पाहिला कोणीच नाही बोलत. ते कोण माहिती नाही नकरे इकडे तिकडे मंत्रालयात लावला पण इकडून लावला निरा भाषा खाणत राहते. म्हणून म्हटलं ते फालतूच्या गोष्टी नाही इथं जेवढे हजर समजतील. अरे बा का मायावरच खरबट्टा काढता का सगळा राजा का मीच बोलावतो काय मायात मागं. आता येते ना ते फोन लावते घडी त्याला मालूम होते. मग काय तर येतेच ते एकमेकाचं. बरं एक काम करा सगळ्याचे मोबाईलच बंद ठेवना. मग काय नाराय बासना म्हणजे बासरी आणि ते जाऊ द्या. कंदील आवाजी बोलावते म्हटलं कंदील आवाजी बोलावते मग श्रीराम भाऊले बोलावते डॅनीले बोलावते मोठेवाले बोलावते सोबती बोलावते म्हटलं. कंदील आवाजीले सगळे नियम लागू एकच नियम. आणि हे बा कणीला माझे हे बा आता सगळं तयार झालं. तुमचा काय विषय सांगा तुम्ही हे बरोबर आहे का तुमचं. तुम्ही बोला का म्हटलं तुमचे सोबते मग तुम्हाला तुमच्यावर बसून मला बोलतो. आता इथं सांगून देतो. अरे बाबा मी कायले बोलावले बाले मी कायले बोलावू मी नाही बोलावत. आता ते कसं आहे बरोबर आहे म्हणा ते एकमेकाले मालूम पडते ना. एक फोन गेला एकाची जर झाली पुऱ्या गावात चर्चा होऊन जाते. मग बरोबर वाचही जाते ना. अरे वाच जाते ना बे पट्टे हो वाच जाते ना. वाच नाही गेला पाहिजे बरोबर अशी जागा निवला. चला लवकर आबाज जास्त भरून आलं पाणी जास्त वाळून आलं. आता चला लवकर कोणी कोणाला सांगू नका. झाबलू सांगते ना झाबले त्या शांताला मुले बोलाते ना. घे आता मी राहिलो होतं काय काही आपलं एकमेकाचे नाव सांगा का. आता मी कायले येते तो फोन एखाद्याला मग सांगत नाही का माणूस. बरं जाऊ दे ना आता सगळ्याचे मोबाईल बंद करून ठेवून देऊ ना. एक जागा पक्की करा. एका साईडला मारत्याचा कोटो बरा आहे तिकडे शेल्यावर तिकडे कोणी येतही नाही. हे इकडे पाटलाच्या यात मंदातच होते ते मंदात मारत्याचाच घ्या तिकडे फोटो. हो हे बरोबर आहे. नाही एकमेकाला सांगायला नाही पाहिजे ना. नाही तर काय आपल्या घाचा कमी करून घेणार लोक काय येते आपले चालले जाते. म्हणून म्हटलं जास्त जत्राही नाही पाहिजे. जास्त जत्रा झाली का मग ते गोंधळले होते मग ते मजा नाही आहे. एवढीच बरे नाही माणसं एकमेकाला कोणाला काही सांगू नका नाही का. ठीक आहे वर्गणी करा पण चालू सामान घेऊन घेऊ. मला एक सांगा आता सामान घेऊ म्हणता. आता सामान आपल्याला नाही का सामान घ्यायला लागते दुकानात आला सरपंचानं. तिथं एक नाही कोण ना कोणी राहते नाही कोण असलं तर गण्या नाही ते तो गण्यास तर पुरा आकाशवाणी आहे.
गण्या गेल्या ना त्याला सांगून देते म्हणजे झालं. म्हणजे त्याला जागा माहित तर होईल, पण जागा जागा चेतवा लागते त्याला, जागा डोशी करायची. पण सांगायचं काय कुठं आणि अल्लारले जायचं बल्लारले नाही. हो राजा, हे बरोबर बोलला. मला झुम्मरच्या डोक्यावर आहेच, केसं तर म्हटलं आहेच नाही काही शिल्लक. आणि हे बरोबर आहे. असं करा, एक काम करा ना मग, आपण काय करू, 2 पोट्टे बाहेरचे पकडू. म्हणजे आपण आपलं नावच नाही जाऊ द्यायचं, कोण पार्टी होईल काय होईल. नवाळे पकडू बरोबर, त्याच्याजवळ सामान देऊन द्यायचं. हां, तो आहे ना झांगड गुत्त्या, त्याला पकडू ना, त्याला बरोबर देऊन देऊ 10-5 रुपये. तो घेऊन येते सामान, त्याला काही सांगायचं नाही कोण होईल काय होईल, नाही काय. हा, पाहुणे आले बा माघारी सांगायला, असं करू. अरे पण मजा येईन नाले बा. कसं आहे, लोकांना सांगत समजले पाहिजे. बम भजा खाल्ले बा, पार्टी केली येईन. हा पहिले नाही मालूम हो, पण झाल्या गेल्यावर मालूम करून द्यायले घे ना. म्हणजे माहिती नाही झालं पाहिजे, माहिती झालं पाहिजे लोकायले. हे फल अरे वा मोठेपणा. आता कसं करतो, चला लवकर कोणती एक जागा पक्की करा आणि चला तिथंच कार्यक्रम उरकून टाकू. चला चला, फक्त ते भांडे धुवा घेवायचे पाहिजे रे बा. पकडं खाली येतात बस. भांडे धुवायचं काम आले का सगळे पळता म्हटलं, ते ध्यानात ठेवता. ते आपण करणार नाही. हा, कारण तर सगळ्यांना संग मंग करायला लागणार. आता सांगून आलो. आणि ते आपण याला करायला मारत्याचं घाट हे आहे ना, कुठं मारत्याच घाट. चला चला काय चला तुम्ही मारत्याला भांडे धुवायला. चला येतं आतापासून त्या गोष्टीसाठी खेळ मोडा ना काय फालतूचं. त्याच्यावर काम आहे ते भांडे धुवायचं, साफसफाईचं. ज्याच्या घरात त्याच्या शिंगडे असते नाही, कोणाची शिंगडे असते मग आपले हात फुटले निघाले घराकडे. चला मंडळी, चला फायदा असं नसेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.